परंतु पक्षाने एकदा सांगितलं, युतीने एकदा सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं. तर मग मी मागेच सांगितलं की मी 2 दिवस सांगितलं की मला नाही उभं राहायचं, पण त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी बसून दिल्लीला जे मीटिंग झाली महायुतीची वरिष्ठांबरोबर, त्या मीटिंगमध्ये ठरलं असं मला सांगण्यात आलं. ते कन्फर्म पण मी केलं देवेंद्र फडणवीस असं काही झालं आहे. म्हणलं हो असंच झालं आहे. आता असं आहे ना की ज्यावेळेला पक्षाला किंवा युतीला आपली गरज असते त्यावेळेला परत आपण नाही म्हणणं हेही पण बरोबर नाही. काय ते चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे. आपल्या मनाचा प्रश्न येतो कुठे? आपला आपला आग्रह नाही, पण त्यांनी सगळ्यांनी ठरवलं करायचं आहे तर आपण का म्हणून मागे येणं बरोबर होणार नाही ना. मग ते पूर्णपणे ताकदीने लढावं लागेल ना. साहेब, असंही म्हटलं जातं आहे का मराठा समाज हा भाजपवर नाराज आहे, त्याच्यामुळे ओबीसीचे तुम्ही नेते आहात, फक्त महाराष्ट्रातले नव्हे तर देशातले आहे, आणि तुमची साथ महत्त्वाची भाजपला वाटते म्हणून ते तुम्हाला असं काही मला काय माहीत नाही आहे. भाजपकडे सुद्धा जे आहे बरेच ओबीसी लिडर्स आहेत. स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेब हे स्वतः ओबीसी आहेत. त्यामुळे म्हणून माझी काही गरज आहे असं मला काय वाटत नाही. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे बाकी काय. म्हणजे आज जो निर्णय होणार आहे कदाचित असं सर्वांचंच मत आहे का भुजबळ साहेबांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं जवळपास? ही तुमचं सूत्रावरून बातमी आहे. सर, याला जोडून एक प्रश्न आहे. सूत्र सर, याला जोडून एक त्याला काही आधार नाही आहे. चला, याला जोडून एक प्रश्न आहे की हेमंत गोडसेंचा पत्ता कापण्यासाठी आपण दावा करताय? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि असं आहे, गोडसेंनी मागणी केली त्या मागणीत काही चूक नाही, कारण ते सध्या सिटिंग MP आहेत, खासदार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आग्रह धरण्यात चूक नाही. त्याचबरोबर काल BJPचे पण लोकांनी आग्रह धरला, त्यांचाही आग्रह चुकीचा नाही, कारण 100 नगरसेवक त्यांचे आहेत, 3 आमदार त्यांचे आहेत. तर त्यांनी आग्रह धरला, हे चूक आहे असं कसं म्हणता येईल आपल्याला? त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे की आम्हीच उभे राहणार म्हणून. शेवटी जे काय ते नेतेमंडळ ठरवतील, त्याचं काम सगळे करू. त्यांना मिळेल, ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे करणार, पण आग्रह सगळे धरणार. संजय राऊतांनी आज पंतप्रधान मोदींची तुलना जॉनी लिव्हरशी केली, कसं बघा? सॉरी, यातल्या फालतू प्रश्नाला मी काय उत्तर देणार. सर, बारामतीत सुप्रिया सुळेंनी असा आरोप लावला का माझ्या विरोधात म्हणजे भावजाई जी आहे आई असते, पण भाजपला आमच्याच घरात हे करून घर फोडून उमेदवार दिला आहे. तर मी काय त्याच्यावर सांगणार? प्रत्येकाने आपापलं घर सांभाळायचं असतं. दुसऱ्याला दोष देऊन कसं चालेल? आपलं घर आपण सांभाळायचं असतं ना. आपलीही जास्त जबाबदारी असे स्वतःची. घर फुटणार नाही याची जबाबदारी घरच्या सगळ्या लोकांनी घ्यायची असते. बाकी शेजाऱ्या पाजाऱ्या समाजांना दोष देऊन काय फायदा?